गरमागरम कांदा भजी आणि त्याचबरोबर 1 कप वाफाळता चहा, काय भन्नाट कॉम्बिनेशन असतं ना। अगदी हॉटेलसारखी कांदा भजी घरीच बनवा। बऱ्याचदा काय होते, आपल्याला हॉटेलसारखी कांदा भजी घरी जमत नाही, कारण आपण काही छोट्या छोट्या चुका करतो, त्यामुळे ही चव आपल्या कांदा भजीला येत नाही। तर हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि जाणून घ्या कांदा भजीचा सिक्रेट। तर चला करूया कांदा भजीला सुरुवात। नमस्कार, मी रसिका, तुमचं सगळ्यांचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवू आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू। तेल गरम होते तोपर्यंत कांदा चिरून घेऊ। हे 2 मोठे कांदे घेतले आहे आणि हे कांदे पातळ चिरून घेऊ। हे पहा, या प्रकारे कांदा असा आडवा धरायचा आणि या प्रकारे कट करायचं। यामुळे कांदा छान पातळ आणि लांब लांब काप होतात। या प्रकारे आपण सगळा कांदा चिरून घेऊया। हे मी इथे कांदे चिरून घेतले आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात। मी हे लगेच बनवायला घेणार आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर 10 मिनिटं कांद्याला मीठ लावून ठेवा। त्यामुळे काय होते तर या कांद्याला थोडा पाणी सुटतो, वरून पाणी घालावा लागत नाही, त्यामुळे कांदा भजी आणखीनच कुरकुरीत होते। नंतर कांद्यामध्ये हळद आणि लाल तिखट घालूयात आणि चांगलं मिक्स करून घेऊयात। नंतर 1 चमचा जिरा आणि 5 चम्मच बेसन आणि 1 चम्मच तांदूळ पीठ घालूयात। कधी पण कांदा भजी करताना कांद्याचं प्रमाण जास्त घ्या, म्हणजे बघा 3 भाग कांदा आणि 1 भाग बेसन पीठ। या प्रकारे आतापर्यंत पाण्याचा 1 थेंब पण आपण या मिश्रणामध्ये घातलेलं नाही, तरी सुद्धा बेसन पीठ सगळं भिजलं गेलेलं आहे। गरज वाटलीच तर फक्त बोटं पाण्यामध्ये ओले करून घ्यायचे आहे। सगळं मिश्रण एकत्र करून जाडसर मिश्रण तयार करूयात। आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं, तर तेल पण गरम झालं आहे। आता यात थोडं थोडं मिश्रण सोडूया आणि मध्यम आचेवर कुरकुरीत भजी तळून घेऊया। या मिश्रणामध्ये थोडं जरी पाणी जास्त झालं तरी भजी कुरकुरीत होत नाही। भजीला थोडं सोनेरी रंग आला की बाहेर काढून टिश्यूवर ठेवूया। ही कांदा भजी अजिबात तेलकट होत नाही। कांदा भजी खूप कमी वेळात तयार होते आणि कमीत कमी साहित्यात, जे की आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात। तर कशी वाटली हॉटेलसारखी कुरकुरीत कांदा भजी? कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज एक लाईक करा। धन्यवाद।